ते आता गाडीच्या लेवलनं जा, ते आपला खड्डा पडलाय की तिथं एक जण देसाई बीडी कंपनी अक्कलकोट रोड इथून बोलतो. बीडी कंपनी आहे. या कंपनीमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे. पॅकिंगमध्ये पाणी साचलं आहे, भट्टीमध्ये पाणी साचलं आहे, गोडाऊनमध्ये पाणी साचलं आहे, भट्टीमध्ये बी पाणी साचलेलं आहे. कोणाला काय जीवितहानी झाली नाही ना? जीवितहानी काय नाही, माल मटेरियलचं नुकसान झालेलं आहे. काल हे कशामुळे गेलं पाणी ते साचलं? सगळीकडे पाणी साचलं आहे. रोडचं जे आपल्या लाईन आहे त्या लाईनमधनं पाणी न गेल्यामुळे हे पाणी साचलं. अंदाज किती नुकसान झालं असेल आपलं? अंदाज आता ते काढल्याशिवाय कळणार. जसं पॅकिंग मटेरियल गेलं, भट्टीमध्ये पाणी गेलं, गोडाऊनमध्ये आता ते सर्व रिपोर्ट केल्यावरच कळणार ना. पोते भिजले, आता ते ट्रक पण अडकलेत का? हा असं ट्रक अडकले, ते गाड्या अडकल्यात, ते मोठ्या गाड्या, लहान गाड्या. पाणी आता कुठून निघणार सगळं बाहेर? हे ह्याच्यामधनं जाणार लाईन मधनं. कॉर्पोरेशन सावकाश चाललंय का? हा सावकाश चाललाय. कुठं ब्लॉकेज झाले ते, त्यामुळे हे पाणी थांबलेलं आहे. तरी आमच्या इथे पंप बसवलेला आहे मग उपसाचा, त्या उपशामधनं पाणी तेवढं जाईन.